महाराष्ट्र जळगाव जिल्हाची लीळा क्रमांक 9. निद्राप्रसंगी इंद्रभट्टाने गोराईसाला शिक्षा करणे. त्या दिवसापासून गोराईसा स्वामींच्या तीनही पूजा अवसराला जाऊ लागली. एकदा ती स्वामींच्या सायंकाळ पूजा अवसरास आली. खांबाआड बसली. स्वामींची पूजा अवसर झाला. एक प्रहर स्वामींचे निरूपण झाले. तेव्हा गोराईसाला झोप आली. पूजा अवसर व निरूपणानंतर स्वामींनी भक्तांना आपापल्या बिढारी जाण्याची आज्ञा दिली. ते सर्वजण गेले. स्वामींचे सायंकाळ भोजन व्याडी झाले. बाईसांनी सुपारीची खांडे स्वामींना दिली. बाईसा पानविडा करीत होत्या. तेव्हा स्वामी म्हणतात, बाई पहा बरं, येथे कोणी आहे का? कोणीच नाही बाबा. बाईसा म्हणतात, एकदा पहा तर. स्वामी म्हणतात, बाई, इंद्रभट्टांची पत्नी येथेच आहे. स्वामींच्या सांगण्याप्रमाणे बाईसा जाऊन पाहतात. तो इंद्रभट्टाची पत्नी गोराईसा खांबा आड झोपलेली असते. अगं उठ, तुझ्यासोबतचे सर्वजण बिढारी गेले आहेत आणि तू येथे झोपलीस. बाईसा म्हणतात. गोराईसा उठते, स्वामींना दंडवत करते. स्वामी बाईसांना म्हणतात, बाई तुम्ही तिच्यासोबत जा, रात्र झाली आहे. बाईसा तिला बिढारावर पोहोचविण्यात. त्यामुळे इंद्रभट रात्री गोराईसाला रागावले. तिला चिमटे घेऊन तिचा छळ केला. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण पूजे अवसरासाठी आले असता गोराईसा दुःखी कष्टी दिसली. हिरमुसली पाहून स्वामी इंद्रभटांना म्हणतात, इंद्रभट व मुक्तीचा अपेक्षा ठेवतात आणि सोबत प्रापंचिक बंधने ठेवता. रागावर नियंत्रण ठेवणे नाही हे योग्य नाही का? गोराईसाला असं वाटते. स्वामींनी माझी बाजू घेतली. दंडवत प्रणाम.